क्रीडा रसिकांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतोय आणि वळूयात या मॅचच्या दिशेने. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर या ठिकाणी सेकंड राऊंडचा सामना आहे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज प्रशांत मोहरे, नॉन स्ट्राईकला फलंदाज गौरव कवळे अशी ही सलामीची जोडी मैदानात. पॉवर प्लेचं हे षटक आहे. गोलंदाज आपण पाहिलं तर येतोय पहिलं षटक घेऊन, तो म्हणजेच आरिफ. राईट आर्म राऊंड द विकेट. षटकातील पहिला चेंडू. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे प्रशांत मोहरे. पहिल्या चेंडूवरती काय अप्रतिम फटका या ठिकाणी आहे. षटक डीप मध्ये फक्त एक धाव मिळणार या चेंडूवरती. एक धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या या ठिकाणी श्री गणेशा केला जातोय. एक धाव मात्र मिळते संघाला, एक धाव मिळते प्रशांत मोहरेला आणि या सिंगलच्या मदतीने आतापर्यंत धावसंख्या एक बाद बिनबाद एक. सलामीची जोडी आपण पाहतोय, एक अप्रतिम आणि त्याच वेळेला नावाजली जोडी आहे, नामांकित जोडी आहे. प्रसाद 11 अलिबाग संघाकडनं ज्याने बऱ्याच वेळेला चांगलं काम आपल्या संघासाठी केलेलं आहे, चांगलं योगदान दिलेलं आहे आणि आज आपण पाहतो या महत्त्वपूर्ण मॅच मध्ये त्या पद्धतीची कामगिरी करणं हे फार गरजेचं असणार आहे. कारण दोनही संघांमध्ये प्रतिष्ठित फलंदाज आहेत, प्रतिष्ठित गोलंदाज आहे, त्याच्यामुळे एक बिग बॅटल या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाज आरिफ याच्या माध्यमातून हे षटक फेकण्यात येते. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जरूर, परंतु चेंडू गुडलाईन स्पॉटवर थोडासा या ठिकाणी पाहिलं ना तर बाहेरच्या दिशेने गेला आणि स्लो सुद्धा झाला होता आणि त्याच कारणास्तव चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीयेत. गोलंदाज आपण पाहिलं ना तर आरिफचं कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजी अप्रतिम करतोय. आतापर्यंत फक्त आणि फक्त एक धाव या षटकामध्ये खर्च केलेली आहे. येणारे अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेला जस्ट कटवण्याचा प्रयत्न केला जरूर, परंतु शॉर्ट टर्ममध्ये आहे क्षेत्ररक्षक. सिंगल कंप्लीट मात्र होती या चेंडूवरती आणि या सिंगलच्या मदतीने 2 धावा या आतापर्यंत धावफलकावरती लागलेल्या आहेत. चांगली बॅटिंग करावी लागेल कारण महत्त्वपूर्ण मॅच आहे. आपण एक एक राऊंड जिंकून या ठिकाणी सेकंड राऊंडचा सामना खेळत आहात आणि दोनही संघांसाठी हा महत्त्वपूर्ण सामना आहे. क्रिकेट म्हटलं की मित्रांनो, क्रिकेटमध्ये आपल्याला जिंकणं फार गरजेचं असतं. पहिल्यापासून जो शेवटल्या राऊंड पर्यंत आपला जो परफॉर्मन्स आहे, आपला जो फॉर्म आहे, तो मात्र कंटिन्युअस ठेवावा लागतो. तो फॉर्म मात्र या दोनही फलंदाजांना ठेवावा लागेल. 2 धावा आतापर्यंत धावफलकावरती आलेल्या आहेत. आपण पाहिलं तर बॅट्समन स्ट्रायकिंग एंडला आहे, तो म्हणजेच प्रशांत मोहरे. यावेळेला पुन्हा एकदा पाहिलं ना तर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जरूर, परंतु 22 स्वरूपात आपल्याला एक धाव मात्र पाहायला मिळेल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पर्यंत 3 धावा लागते धावफलकावरती. बॅट्समन आपण पाहिलं तर प्रशांत मोहरे याच्या बॅटमधून मोठी फटके मारण्याचा प्रयत्न करणं. सलामीचं षटक हे पॉवर प्लेचं आहे आणि या षटकामध्ये नक्कीच जास्तीत जास्त धावा घ्याव्या लागतील कारण अल अजीज 11 अलिबाग या संघामध्ये सुद्धा चांगले फलंदाज आहेत, नामांकित फलंदाज आहेत. त्याच्यामुळे जिंकायचं असेल तर चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु त्याच वेळेला जर पाहिलं ना तर या ठिकाणी पूर्णतः निगेटिव्ह गोलंदाजी अवे फ्रॉम द बॉडी या ठिकाणी चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतोय आणि खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत पप्पू 5 चेंडूचा खेळ मात्र समाप्त झाला आणि फक्त 3 धावा या खर्च केलेल्या आहेत. काय गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते गोलंदाज आरिफची. शेवटला अंतिम चेंडू या षटकातील. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे गौरव कोळे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जरूर, चेंडू येतोय नो मॅन्स लँड मध्ये, 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर आणि हा येतोय tenniscricket.in चौकार. चार वाजून बरोबर या ठिकाणी 3 मिनिटे झालेली आहेत. तरी सुद्धा जर पाहिलं तर या ठिकाणी फलंदाज संघर्ष करत आहेत कारण करावा लागेल. जिंका किंवा या मॅच मधून किंवा या सामन्यामधून किंवा या स्पर्धेमधून बाहेर व्हा असं समीकरण आहे. त्याच्यामुळे प्रत्येक मॅच जिंकणं हे फार गरजेचं असणार आहे. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज सर्वेश. सर्वेशकडे नक्कीच जर पाहिलं ना तर चांगली गोलंदाजी आहे, चांगली व्हरायटी आहे असं आपण पाहतो या ठिकाणी गोलंदाज सर्वेश. क्षेत्ररक्षण विखुरलेलं दिसणार आहे. ऑन साईडला आपण पाहिलं तर 5 क्षेत्ररक्षक, ऑफ साईडला 4 क्षेत्ररक्षक. यावेळेला पहिला चेंडू लोअर फुल टॉस तितक्या चांगल्याच पद्धतीने करून काढलेला आहे आणि त्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सुद्धा या क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळतोय. असं वाटलं होतं की अंतिम क्षणाला चेंडू निसटेल की काय, परंतु त्याच वेळेला चांगली एक जंप घेतली
आणि चेंडू मात्र फील्ड केला आणि फक्त सिंगल कंप्लीट या चेंडूवरती याने एका धावेच्या मदतीनं आतापर्यंत 8 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. यावेळेला चांगला फटका मारण्याचा प्रयत्न केला जरूर. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये आहे क्षेत्ररक्षक. डीप मध्ये एक धाव केली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न करणार का, परंतु चेंडूची फेक होईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या आणि 2 धावेच्या मदतीनं आतापर्यंत 10 धावा या धावफलकावरती आलेल्या आहेत. काय बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते, कधी चौकार पाहायला मिळते, कधी सिंगल, कधी डबल आणि एकेरीने दुहेरीला सुद्धा प्राधान्य मात्र पाहायला मिळत आहे. 4 षटकांचा हा सामना. दोनही संघ आपण पाहिले तर जवळचे संघ आहेत. दोघांना सुद्धा एकमेकांचा खेळ मात्र माहिती आहे, निगेटिव्ह पॉइंट्स माहिती आहेत. यावेळेला चांगला फटका, लेगलान स्वरूपाचा फटका, चेंडू सरळ जातोय आणि हा येतोय tenniscricket.in षटकार. बॅट्समन आता फॉर्म मध्ये आलेला आहे. गौरव कवळेचं या ठिकाणी कौतुक करावं लागेल, कारण एक चौकार आणि एक षटकार हा त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि जर पाहिलं ना तर या ठिकाणी चांगली बॅटिंग करतोय. आतापर्यंत 16 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. गोलंदाजाला मात्र इम्प्रूव्हमेंट करावी लागेल. यावेळेला जर पाहिलं तर बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, परंतु पंचांच्या निदर्शनास हा चेंडू येतोय स्वर. अतिरिक्त एक धाव मात्र पाहायला मिळेल आणि एका धावेच्या मदतीनं आतापर्यंत 17 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. फलंदाज पाहिलं तर या ठिकाणी गौरव कवळेच्या बॅटमधून आतापर्यंत एक षटकार आणि एक चौकार नक्कीच लगावलेला आहे आणि आतापर्यंत आपल्या संघासाठी 13 धावेचं योगदान हे मात्र दिलेलं आहे. अजूनही या षटकातील येणारे 3 चेंडू मात्र शिल्लक आहेत. गोलंदाज सर्व्हिसच्या माध्यमातून हे षटक फेकण्यात येते. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जरूर आणि चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. इन्फ्रा मार्केट येतोय चौकार. आपली बॉलिंग सोडावी लागेल, कारण 2 बिमर जो गोलंदाज टाकतो तो यावेळेस तो गोलंदाज बाद करणार देतो. त्याच्यामुळे आता मात्र या ठिकाणी संयमी आणि त्याचप्रमाणे कंट्रोलमध्ये गोलंदाजी करावी लागेल. नो आणि +4 अशा 5 धावा मात्र धावफलकावरती आलेल्या आहेत. संघाची धावसंख्या 22 लागते धावफलकावरती. बॅट्समन या ठिकाणी गौरव कवळे यांनी मात्र चांगली फलंदाजी केलेली आहे. येणारे अजूनही या षटकातील शेवटले 3 चेंडू शिल्लक आहेत. सर्वेश हा मात्र महागडा ठरलेला आहे. यावेळेला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, कॅच पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु एक धाव तर कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, 2 धावा सुद्धा पूर्ण केलेल्या आहेत आणि 2 धावेच्या मदतीनं आतापर्यंत 24 धावा या धावफलकावरती आलेल्या आहेत. येणारे 2 चेंडू अजूनही शिल्लक. पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा, तिसऱ्या चेंडूवरती षटकार, चौथा चेंडू वाईट टाकला होता, 5व्या चेंडूवरती नो +4 आणि अजूनही या षटकात जर पाहिलं ना तर 2 चेंडू येणं बाकी आहेत. यावेळेला पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू कार्पेट सहारे येतोय डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. एक धाव मात्र मिळेल आणि एका धावेच्या मदतीनं आतापर्यंत 25 धावा या धावफलकावरती आलेल्या आहेत. येणारे अजूनही या षटकातील एक चेंडूचा खेळ मात्र बाकी. पप्पू आपण बघितलं असतं पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च होत्या आणि त्यानंतर या षटकामध्ये जर पाहिलं तर आतापर्यंत महागडा ठरलेला आहे. आपल्या षटकामध्ये षटकार सुद्धा टाकलेला, खर्च केला, चौकार सुद्धा खर्च केला आणि त्याच वेळेला वाईड आणि नो सुद्धा चेंडू फेकलेला आहे. येणारा एक चेंडू मात्र शिल्लक आहे. गोलंदाज सर्वेश. यावेळेला चांगला फटका, परंतु मात्र फटका फसला. त्या ठिकाणी आहे क्षेत्ररक्षक आणि आता मात्र प्रशांत मोहरे बॅक टू दी पवेलियन. नवीन बॅट्समन मैदानामध्ये जातोय श्रीकांत आणि गोलंदाजसाठी सुद्धा येतोय कैस. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 30 षटक घेऊन येतोय. आपण जर पाहिलं ना तर पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा आल्या होत्या,
तदनंतर या ठिकाणी काय बॅटिंग केले फलंदाजानं. या षटकामध्ये चांगली धावसंख्या प्राप्त केलेली आहे. येणारी 2 षटकं बाकी आहे. बॅट्समनला चांगली कामगिरी करावी लागेल, कारण समोरचा संघ आपण पाहिलात ना तर या ठिकाणी चांगली फलंदाजी आहे, चांगली गोलंदाजी आहे. या संघाला पराभूत करायचं असेल या स्पर्धेमध्ये, खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आपल्याला जिंकायचं असेल तर येणाऱ्या 2 षटकामध्ये आता मात्र या ठिकाणी फटकेबाजी करावी लागेल, कारण 4 षटकांचा हा फक्त सामना आहे. या 4 षटकामध्ये आपल्याला चांगलं टार्गेट सेट करायचं आहे. नवतरुण स्पोर्ट क्लब खानावच्या वतीनं भव्य आणि दिव्य स्पर्धा आपण या ठिकाणी पाहत आहोत. आणि या स्पर्धेनिमित्त पाहिलं तर बरेचसे संघ या स्पर्धेमध्ये आले, काही जिंकले, काही हरले. यावेळेला फुलरलिनचा चेंडू आणि काय फटका आहे, चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. कमॉन डीजे. विनंती करतोय आपण चेंडू देण्यासाठी मात्र मैदानाच्या सभोवताली जायचं आहे. या 6 धावेच्या मदतीने पप्पू जर पाहिलंच ना तर आता मात्र या ठिकाणी गोलंदाजी नियंत्रित करावी लागेल. आपल्या षटकामध्ये फार कमी धावा खर्च कराव्या लागतील, कारण जवळपास आता मात्र सकाळचं सत्र सुरू झालेलं आहे. क्लायमॅटिक कंडिशन आता मात्र ड्यू फॅक्टर नक्कीच या ठिकाणी मॅटर करणार आहे. चेंडू मोठी फटके मारणं फार कठीण होऊन जाणार आहे, परंतु त्याच वेळेला पाहिलं ना तर या ठिकाणी जर परफेक्ट टायमिंग झालं तर चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 6 धावेच्या मदतीने आतापर्यंत संघाची धावसंख्या ही 31 लागते धावफलकावरती. गोलंदाज आपण पाहतोय कैस आतापर्यंत येणारे 5 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेला चांगला फटका आहे, परंतु त्या ठिकाणी मात्र वन बाउन्स. चांगलं या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं, असं वाटलं होतं की चेंडू जाईल की काय सीमारेषेच्या बाहेर, परंतु त्याच वेळेला या ठिकाणी सिंगल कंप्लीट डबल कंप्लीट केलेली आहे. आणि 2 धावेच्या मदतीने आतापर्यंत 33 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. येणारे अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. आपण जर पाहिलं तर प्रथम सत्र पूर्वार्धाचा खेळ सुरू आहे आणि या पूर्वार्धाच्या खेळामध्ये जर पाहिलं ना तर पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज सर्वेशने तब्बल 18 धावा खर्च केल्या. आणि या षटकामध्ये आता सुद्धा कैसला मात्र इम्प्रूव्हमेंट करावी लागेल, प्रगती करावी लागेल, कारण चुकणं ही प्रकृती, मान्य करणं ही संस्कृती आणि सुधारणा करणं ही प्रगती. त्याच्यामुळे ती प्रगती आहे ती करावी लागेल. यावेळेला बॅकफुटला जाऊन चांगला पंच पाहायला मिळतोय, पण तो चेंडू सरळ कार्पेट सहारे येतोय कव्हर क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी दर्जेदार क्षेत्ररक्षण फक्त सिंगल मात्र मिळणार आहे आणि सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 34 धावा या धावफलकावरती आलेल्या आहेत. चांगली वापसी किंवा चांगला कमबॅक म्हणावं लागेल, कारण थोडासा या ठिकाणी प्रेशरमध्ये होता, दबावाखाली होता, कारण पहिल्या 2 चेंडू मागे 8 धावा खर्च केल्या, परंतु तिसऱ्या चेंडूवरती एकच धाव फक्त खर्च केली. यावेळेला बॅकवर्ड पॉइंट मध्ये चेंडू, परंतु चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेनं. आणि या चेंडूवरती जर पाहिलं ना तर 2 धावा मात्र पाहायला मिळतात आणि पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी नो चेंडूचा इशारा आलेला आहे. वादग्रस्त शैली आणि त्याच्यामुळे या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून नो चेंडूचा इशारा येतोय. तर पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. त्याच्यामुळे वादग्रस्त शैली आणि त्याच्यामुळे मात्र गोलंदाजाला आपली गोलंदाजी सोडावी लागेल. नवीन गोलंदाज मात्र या ठिकाणी आलेला आहे, त्याचं नाव मात्र अजय आहे आणि अजयवरती संपूर्ण जबाबदारी असणार आहे, कारण षटक क्रमांक 3 आहे. आपण पाहिलं ना तर या षटकातील अजूनही 3 चेंडू मात्र शिल्लक आहेत. या 3 चेंडू मागे बॅट्समन नक्कीच अटॅक करणार आहेत, अटॅकिंग खेळ मात्र साकारणार आहेत, कारण त्यांना माहिती आहे या ठिकाणी समोरच्या संघामध्ये सुद्धा चांगले फलंदाज आहेत. त्याच्यामुळे आपण जेवढी जास्त धावसंख्या या ठिकाणी
जमा करू तेवढंच आपल्या संघासाठी फायदेशीर असणार आहे. त्याच्यामुळे दोनही फलंदाजांना दोनही बॅट्समनला या ठिकाणी आता मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. आतापर्यंत आपण संघाची धावसंख्या पाहिली ना तर 37 धावा या धावफलकावरती आलेल्या आहेत. 37 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. ज्या पद्धतीने इंटरनॅशनल मध्ये रोहित शर्मा एक आपली बाजू धरून ठेवतो त्या पद्धतीची फलंदाजी आपण पाहतोय बॅट्समन गौरव कवयच्या माध्यमातून. काय बॅटिंग केली, कधी चौकार कधी षटकार मध्ये सिंगल डबल अशी मात्र वैविध्यपूर्ण फलंदाजी पाहतोय. आणि खऱ्या अर्थानं आता मात्र शेवटच्या क्षणापर्यंत मी टिकून राहणार हाच मानस आपल्या मनामध्ये आहे. आणि आपल्या संघाला कशा पद्धतीने या ठिकाणी धावा प्राप्त करता येतील या अनुषंगानं या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहेत. येणारे अजून 3 चेंडू शिल्लक आहेत. कैस याचं षटक पूर्ण करण्यासाठी नेक्स्ट आपण पाहतोय गोलंदाज या ठिकाणी येतोय तो म्हणजेच इम्रान. तर चांगला कमबॅक कारण या चेंडूवरती पाहिलं तर येतोय निर्धाव चेंडू आणि अजूनही येणारे 2 चेंडू मात्र शिल्लक आहेत या षटकातील. तर असं पाहिलं ना तर नक्कीच या ठिकाणी या गोलंदाजाचा एक्सपिरियन्स दिसून येतोय. बरेच वर्ष त्याचे क्रिकेट त्याच्या माध्यमातून खेळलेलं आहे. त्याच्यामुळे येणारे 2 चेंडू मात्र या ठिकाणी वापसी करावी लागेल. या ठिकाणी गुडनेस पॉस पण थोडासा आतल्या दिशेने चेंडू जरूर गेला होता परंतु तितकाच चांगला दर्जेदार फटका. चेंडू जातोय डीप थडम्यांच्या दिशेनं सीमारेषेच्या बाहेर येतोय चौकार. चिन्ह उभं राहिलंय की या स्पर्धेमध्ये पहिली हाफ सेंचुरी गौरव कवयच्या नावावरती होणार का. आणि तसे प्रयत्न केलेले आहेत परंतु नक्कीच या ठिकाणी माझी दृष्ट लागलेली आहे. गौरव कवयची खेळी मात्र संपुष्टात येते आणि बॅट्समन गौरव आता जातोय तंबूच्या दिशेनं. चांगलं योगदान आपल्या या संघासाठी दिलेलं आहे ज्याने खऱ्या अर्थात जर पाहिलं ना तर या ठिकाणी आतापर्यंत आपल्या संघासाठी भरपूर धावा जमा केल्या. आणि गोलंदाज इम्रानचं सुद्धा कौतुक करावं लागेल कारण हे षटक पूर्ण करण्यासाठी आला होता. या षटकामध्ये एक चौकार मात्र जरूर आला परंतु त्याच वेळेला एक महत्त्वपूर्ण ज्याच्या बॅटमधून मोठमोठे फटके पाहायला मिळतात त्याला या ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न केला. आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय धर्मेंद्र म्हात्रे अर्थात ज्यांना बच्चू साहेब म्हणून आपण म्हणतो. पोलीसमध्ये कार्यरत आहेत परंतु टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा ज्यांची उल्लेखनीय कामगिरी आहे. बऱ्याच वेळेला आपल्या प्रसाद 11 अलिबाग संघाला ज्याने फलंदाजीच्या जोरावर जिंकून दिलेलं आहे. आणि आज मात्र ती या ठिकाणी कामगिरी करावी लागेल कारण पाहिलं ना तर या ठिकाणी अंतिम षटक आहे आणि ते घेऊन आले गोलंदाज अजयवरती आता मात्र जबाबदारी असणार आहे. येणारे 6 चेंडू फक्त आपल्या हातामध्ये आहेत. संघाची धावसंख्या आतापर्यंत 3 षटकांमध्ये 41 धावा या धावफलकावरती आलेल्या आहेत. म्हणजेच या षटकामध्ये जर 10 ते 15 धावा आल्या तर एक चांगलं टार्गेट या ठिकाणी सेट होऊ शकेल कारण प्रसाद 11 अलिबाग संघामध्ये दर्जेदार गोलंदाज आहेत. त्याच्यामुळे या ठिकाणी या मॅच मध्ये काय होणार आहे या षटकामध्ये काय काय होणार आहे याचं उत्तर आपल्याला येणाऱ्या 6 चेंडूमध्ये कळणार आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहिलं ना तर या ठिकाणी आहे धर्मेंद्रवरती संपूर्ण जबाबदारी असणार आहे. बॅटिंग करावी लागेल या ठिकाणी. 6 चेंडू मागे जर पाहिलं तर मोठे फटके मात्र मारावे लागतील तरच आणि तरच या ठिकाणी चांगली धावसंख्या उभारू शकेल. या ओव्हरला आपण पाहिलं ना तर बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न केला जरूर पण तो चेंडू मात्र ऑफसेटच्या बाहेर. पंचांचा स्ट्राईक चेंडूचा इशारा येतोय. धावसंख्येत मिळते एक धाव मात्र वाढ होणार आहे एका धावेच्या मदतीनं. धावसंख्या पुढे सरसावणार आहे. 42 धावा आतापर्यंत धावफलकावरती आलेल्या आहेत. 42 धावा या धावफलकावरती आलेल्या आहेत. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जरूर परंतु फटका मात्र येतोय. ग्राउंड शॉट येतोय. एकच धाव फक्त मिळणार. सिंगल कंप्लीट आणि सिंगलच्या मदतीनं आतापर्यंत 43 धावा काय बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते. कधी सिंगल धाव कधी डबल धाव आणि आता जर पाहिलं ना तर या ठिकाणी सिंगल वरती प्राधान्य फोकस केलेला आहे.
जर धावा येत नसतील तर सिंगल डबल घेतल्या तर कदाचित या ठिकाणी निर्धाव चेंडू जाण्याचे चान्सेस कमी असतात आणि तोच मानस या दोनही फलंदाजांचा पाहायला मिळतोय. यावेळेला जर पाहिलं ना तर बॅट अगोदर फिरले आणि चेंडू नंतर गेला, म्हणजेच फक्त ताकद पाहायला मिळते पण तो टायमिंग पाहायला मिळत नाहीये आणि त्याच कारणाचा चेंडू मात्र जातोय निर्धाव. धावसंख्येमध्ये कोणत्याही प्रकारची भर होणार नाहीये. धावसंख्या या ठिकाणी आमची स्थिर आहे, ते म्हणजे 43. तर अजूनही या षटकातील 4 चेंडू येणं बाकी आहे. बॅट्समन पाहिलात ना तर या ठिकाणी स्ट्रायकिंगला अजूनही चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. श्रीकांतच्या माध्यमातून हा चेंडू मात्र बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात, फक्त सिंगल मिळणार आहे या चेंडूवरती. एका धावेच्या मदतीनं आतापर्यंत धावसंख्या ही धावफलकावरती लागते 44. आमचा प्रथमेश थोडासा नाराज झालेला आहे, कारण या षटकामध्ये त्याला अपेक्षा होते की मोठे फटके येतील, परंतु ते फटके मात्र अजूनपर्यंत येत नाहीयेत. पहिल्या जर आपण 3 चेंडूचा प्रथमेश विचार केला तर फक्त आणि फक्त 3च धावा मात्र घेतलेल्या आहेत. त्याच्यामुळे नक्कीच आपल्याला हे महागात पडणार आहे. येणाऱ्या 3 चेंडूवरती अटॅक केला पाहिजे. हा मात्र गोलंदाजाचं नक्कीच कौतुकावं लागेल. फलंदाज नक्कीच मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतोय, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर कहीं पे निगाहे आणि कहीं पे निशाणा. जायचं होतं मुंबईला, पोचला पुण्याला, असं चित्र या ठिकाणी पाहायला मिळते. चुकीच्या इकडे थ्रो केला आणि कदाचित या ठिकाणी रनआउट मात्र मिळाला असता, परंतु जर आणि तर याला क्रिकेटमध्ये प्राधान्य नाहीये. त्याच्यामुळे 2 धावा कम्प्लीट होतील. 2 धावेच्या मदतीनं 46 धावा, 46 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. अजूनही येणारे 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडूवरती बॅट्समन धर्मेंद्रला मात्र अटॅक करावं लागेल. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स असं म्हटलं जातं, त्याच्यामुळे तो हे समीकरण मात्र जोडावं लागेल. यावेळेला चांगला फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची कडे चेंडू जातोय गली रिजन मध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता तैनात आणि आता मात्र धर्मेंद्र बॅक टू द पवेलियन. प्रथमेश, शेवटला एक चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. थोडीशी निराशाजनक या ठिकाणी मात्र या षटकामध्ये फलंदाजी झालेली आहे. शेवटल्या एक चेंडू शिल्लक आहे. या एक चेंडूवरती स्ट्रायकिंग एंडला आपण जर पाहिलं तर नवीन बॅट्समन पाहायला मिळतोय. श्रीकांत अजूनही मात्र मैदानामध्ये तैनात आहे. शेवटला अंतिम चेंडू, या चेंडूवरती लोअर फुलटॉस, परंतु लोअर फुलटॉस मारणं फार कठीण होऊन जातं आणि एकच धाव, दुसरीचा प्रयत्न केला जरूर, परंतु काय रनिंग पाहायला मिळते दोन्ही बॅट्समन मध्ये आणि 2 धावा या ठिकाणी प्राप्त केल्या आणि 2 धावेच्या मदतीनं प्रथमेश या ठिकाणी 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर जर पाहिलं ना तर या ठिकाणी चांगली कामगिरी केलेली आहे. 48 धावा या तब्बल 4 षटकांमध्ये केले आहेत, म्हणजेच 49 धावांचं लक्ष हे मात्र अल अजीज 11 अलिबाग या संघासमोर असणार आहे. लगेचच आपलं क्षेत्ररक्षण लावायचं आहे, ते म्हणजेच प्रसाद 11 अलिबाग संघानं. आणि त्याच वेळेला मी विनंती करत आहे अल अजीज 11 अलिबाग या संघाला आपली सलामीची जोडी आपण लगेचच मैदानामध्ये पाठवायची आहे, कारण 4 षटकांचा सामना आहे. या 4 षटकांमध्ये आपल्याला तब्बल 49 धावा या कंप्लीट करायच्या आहेत. जोपर्यंत मॅच सुरू होणार तोपर्यंत पुन्हा एकदा आपण एक संधी देऊया, ते म्हणजेच आमच्या हँडसम डीजे योगेशला. धन्यवाद.
आवश्यकता पूर्ण केला. तुम्ही माणसांच्या पिण्याच्या पाण्याची सोय तर केलीच, पण मुख्य प्राणी गुरंढोरं यांनाही पाणी मिळावं व पाण्याचा मोठा साठा व्हावा म्हणून मूळ खानाव तलावातील गाळ काढून पाण्याचा साठा केला. 1995ला HPCL कंपनीत स्थानिक लोकांना रोजगार मिळावा म्हणून तुम्ही अतिशय श्रम घेऊन स्थानिकांना नोकऱ्या मिळवून दिल्यात. तसेच आप्पा, आज आपण ज्या मैदानात हा खेळ मोठ्या उत्साहाने खेळत आहोत ते मैदान श्री जितेंद्रजी गोंधळी यांनी अहोरात्र स्वतः मेहनत करून ही हिरवळ हे मैदान तयार केले. त्यासाठी जितेंद्र गोंधळीजी यांचे कौतुक करावे तेवढं थोडंच आहे. तसेच त्यांनी इतर आपल्या बाजूच्या गावांनाही मैदानं तयार करून दिली. क्रिकेट आता मात्र करावा लागेल, कारण प्रसाद 11 अलिबाग संघामध्ये अनुभवी खेळाडू आहेत आणि त्याच वेळेला तरुण सुद्धा खेळाडू आहेत आणि त्यांच्यामध्ये बरेचसे जे खेळाडू आहेत हे लेदर क्रिकेटर सुद्धा आहेत. त्याच्यामुळे त्यांच्याकडे टेनिस क्रिकेटचा सुद्धा अनुभव आहे, लेदर क्रिकेटचा सुद्धा अनुभव आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या 24 चेंडू मागे जर या ठिकाणी 49 धावा काढायच्या असतील ना तर एक कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळणं फार गरजेचं आहे. कॅल्क्युलेशन आपल्या डोक्यामध्ये सातत्यानं ठेवावं लागेल. कुठल्या चेंडूवरती अटॅक करायचा, कुठल्या चेंडूवरती डिफेन्स करायचा, हे सुद्धा आपल्या डोक्यामध्ये सुरू असणं फार गरजेचं असणार आहे. त्या पद्धतीने खेळ होणं फार गरजेचं आहे. तर आपण पाहिलं ना तर या ठिकाणी येतोय प्रथम षटक घेऊन गोलंदाज प्रशांत मोहरे येतोय. चला मॅच पंच आपण जरा फास्ट घ्यायचं आहे. मी सर्व खेळाडूंना विनंती करत आहे, कारण घड्याळामध्ये जर आपण टायमिंग बघितलं ना तर 4 वाजून बरोबर या ठिकाणी 25 मिनिटे झालेली आहेत. त्याच्यामुळे या ठिकाणी मी विनंती करत आहे. तर नेक्स्ट मॅच या ठिकाणी असणार आहे सुरेंद्र म्हात्रे पुरस्कृत श्रावणी स्पोर्ट चौल विरुद्ध दाऊद फाउंडेशन पुरस्कृत बापदेव खंडाळा. दोन्ही संघांच्या संघनायकांस विनंती करतोय आपण नाणेफेक करण्यासाठी लगेचच आमच्या समालोचन कक्षाकडे यायचं आहे. पहिल्याच चेंडूवरती काय चेंडू पाहायला मिळतोय. बॉलर प्रशांत मोहरेला मानावं लागेल. काय फलंदाजी करतोय, काय गोलंदाजी करतोय. अगदी प्रत्येक चेंडूमध्ये आपल्याला व्हरायटी पाहायला मिळते. पूर्वी आपण प्रशांत मोहरेचा विचार केला ना तर पूर्वी प्रशांत मोहरे फक्त फास्ट चेंडू फेकायचा, परंतु तदनंतर आपल्या गोलंदाजीमध्ये इम्प्रूव्हमेंट केली आणि मग 6 प्रकारचे 6 चेंडू हे सातत्याने त्याच्या माध्यमातून म्हणजेच व्हर्सटाईल गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेला पाहिलंच तर हॉरिझॉन्टल बॅटने शॉटॉम्पूल करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूने बॅटचं जे टायमिंग आहे ना ते टायमिंग परफेक्ट नाही आहे. फक्त एक धाव पाहायला मिळते आणि या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती सिंगल मात्र घेतलेली नाहीये. त्याच्यामुळे धावफलक अजूनही या ठिकाणी श्रीगणेशा झालेला नाहीये. गोलंदाज प्रशांत मोहरे जर पाहिलंच ना तर या ठिकाणी कंजूस गोलंदाजी करतोय. बॅट्समनला या ठिकाणी चांगली नक्कीच फलंदाजी करावी लागेल. स्ट्रायकिंगला फलंदाज या ठिकाणी आहे तो म्हणजेच मृणाल वर्सोलकर. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, पंचांकडे जोरदार अपील, परंतु पंच सुद्धा तितके सक्षम आहेत. पंचांची भूमिका सुद्धा टेनिस क्रिकेटमध्ये फार महत्त्वाची आहे, कारण मित्रांनो फार कठीण निर्णय त्यांना घ्यावे लागतात. परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर प्रत्येक जो पंच आहे हा पंच मित्रांनो मोठमोठ्या स्पर्धा त्यांच्या माध्यमातून झालेल्या आहेत. त्याच्यामुळे भरपूर वर्षांचा अनुभव हा पंचांकडे आहे. पहिले 3ही चेंडू डॉट टाकलेत गोलंदाज प्रशांत मोरे. हा चेंडू मात्र बराच वेळ हवेमध्ये आहे आणि आता मात्र मृणाल वर्सोकर बॅक टू दी पवेलियन. मृणाल वर्सोकर सातत्याने चांगली फलंदाजी करत असतो, परंतु आता मात्र यावेळेला अपयशी ठरलेला आहे. पहिले 4 चेंडू आपण पाहिलेत ना तर प्रशांत मोरेने एकही धाव खर्च केली नाहीये आणि एक महत्त्वपूर्ण विकेट आपल्या नावावरती केलेला आहे. आता मात्र रसिक प्रेक्षकांच्या मनामध्ये एक प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे. या स्पर्धेमध्ये पहिलं निर्धाव षटक, पहिली मेडन ओव्हर ही प्रशांत मोरेच्या नावावरती होणार का, हे प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे.
या स्पर्धेमध्ये पाहिलं तर पहिली हॅट्रिक अर्थात खंडाळा संघातील जो खेळाडू आहे जितू पाटील याच्या नावावरती झालेले आहे, परंतु पहिलं निर्धाव षटक हे प्रशांत मोहरेच्या नावावरती होणार का, त्या अनुषंगाने या ठिकाणी काय प्लॅनिंग करणार का, त्या अनुषंगाने या ठिकाणी काय स्ट्रॅटेजी आखणार का, हे सुद्धा पाहण्यायोग्य असणार आहे. कारण 2 चेंडू फक्त शिल्लक आहेत. पॉवर प्लेचं हे षटक आहे. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिले 4 चेंडू मात्र निर्धाव काढलेत. येणारे 2 चेंडू शिल्लक आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय मजर आणि 5वा चेंडू मात्र या ठिकाणी चुकी पाहायला मिळते. कदाचित या ठिकाणी एज लागली होती, परंतु विकेट किपर कडून मिस्टेक पाहायला मिळते आणि 5वा ही चेंडू निर्धाव जातोय. सोगावच्या मॅच मध्ये रोहा एक्सप्रेस सलमान सिद्दीक यांनी सुद्धा निर्धाव षटक फेकलं होतं. तर या ठिकाणी प्रशांत मोरे या नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये पहिलं षटक फेकणार का निर्धाव, कारण फक्त 1 चेंडू मात्र काढायचा आहे. अंतिम चेंडू या षटकातील. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जरूर, परंतु षटक मात्र येतोय या ठिकाणी. निर्धाव एकदा जोरदार टाळ्या सर्व क्रीडा रसिकांनी सुद्धा वाजवायचे आहेत, कारण मित्रांनो या स्पर्धेमधील पहिलं निर्धाव षटक होतंय प्रशांत मोहरेच्या नावावरती. आणि त्याच वेळेला जर आपण विचार केला ना तर उत्कृष्ट गोलंदाजांच्या लिस्ट मध्ये सुद्धा प्रशांत मोहरेचं नाव हे मात्र आता ऍड करण्यात येणार आहे, कारण या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज आहे, उत्कृष्ट फलंदाज आहे. उत्कृष्ट गोलंदाजाला ₹5,000, उत्कृष्ट फलंदाजाला ₹5,000 आणि जो मालिकावीर असणार आहे त्याला 11,000 रुपयाचं रोख रक्कम या ठिकाणी असणार आहे. त्याच्यामुळे नक्कीच संघर्ष करावा लागेल, त्या दृष्टीने प्रयत्न करावे लागतील. तर आता आपण समीकरण पाहिलं तर येणारे 18 चेंडू आणि आता मात्र जिंकण्यासाठी 49 धावेची गरज आहे. दोन्ही संघांचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत का? श्रावणी स्पोर्ट चौल संतोष दक्षीकर आपण लगेच नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. आणि त्यानंतर दाऊद फाउंडेशन पुरस्कृत बापदेव खंडा. I would like to request both captains please come on the stage for the toss. तर पप्पू आपण पाहिलं ना तर या ठिकाणी आता मात्र येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 49 धावेची गरज आहे. या ठिकाणी जर पाहायला गेलो तर आता मात्र जो स्ट्रायकिंग एंडला जो फलंदाज आहे हर्षद, या हर्षद वरती आता जबाबदारी असणार आहे. पहिलाच चेंडू लोअर फुल टॉस पद्धतीचा मात्र टाकण्यात आलेला आहे आणि या चेंडूवरती फक्त सिंगल मिळते आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्येचा श्री गणेश झालेला आहे. फक्त 1 धाव फलकावरती आलेली आहे. काय मॅच टर्न केलेली आहे प्रशांत मोहरेने. पूर्णपणे तो दबाव आहे किंवा पूर्णपणे जे प्रेशर आहे तो मात्र अल अजीत 11 अलिबाग या संघासमोर टाकलेला आहे, ते मात्र प्रेशर हटवावं लागेल. यावेळेला चांगला फटका त्या ठिकाणी आहे क्षेत्ररक्षक आणि व्हॉट अ कॅच, जबरदस्त अविस्मरणीय कॅच, फलंदाज बाद. हॅलो, श्रावणी स्पोर्ट चौल संघाचा कोणीही कर्णधार, कोणी खेळाडू किंवा कर्णधार इथे असल्याची आपण नोंद या ठिकाणी करायची आहे, कारण अजूनही आपला कर्णधार या ठिकाणी आलेला नाहीये. प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. तर ओळख मैदानाच्या दिशेने या ठिकाणी जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये एकही धाव न खर्च करता या स्पर्धेमध्ये पहिलं निर्धाव षटक हे प्रशांत मोहरेच्या माध्यमातून आलेलं आहे. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज प्रतीक घाडी यांनी सुद्धा 2 चेंडू मागे 1 धाव खर्च केलेली आहे. हा मात्र फुलटॉस चेंडू, परंतु झेल मात्र सुटलेला आहे. फुलटॉस चेंडूचा या ठिकाणी फायदा मात्र उठवावा लागणार आहे, कारण असं म्हणतात ना की जीवनामध्ये आनंदाचा क्षण, अण्णाचा कण आणि क्रिकेटमधील फुलटॉस चेंडू कधीही वाया जाऊ द्यायचा नसतो. परंतु या ठिकाणी मिस्टेक केलेली आहे. एकतर आपल्याला या ठिकाणी धावसंख्या भरपूर काढायची आहे आणि त्यामध्ये जर तुम्ही अशा पद्धतीच्या मिस्टेक केल्यात ना तर आपल्याला पराभवाचा सामना करावा लागेल. सुमित या ठिकाणी नक्कीच खुश आहे, कारण त्याला माहिती आहे आपला संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करताय. परंतु शेवटी क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही ना तोपर्यंत आपण प्रेडिक्शन लावणं हे फार आपल्या अंगलटी येऊ शकतं.
यावेळेला लोअर फुल टॉस हा चेंडू जर पाहिलं तर कार्पेट सारी येतोय लंगोन क्षेत्रामध्ये फक्त एक धाव. चेंडूचे फुलटॉस चेंडूचे सुद्धा 3 प्रकार असतात. एक असतो तो म्हणजे बीमर, दुसरा असतो फुल टॉस आणि तिसरा असतो लोअर फुल टॉस. लोअर फुल टॉस हा मारणं फार बॅट्समनला कठीण होऊन जातं कारण परफेक्ट टायमिंग करता येत नाहीत आणि तसंच आपण जे उदाहरण किंवा तसंच चेंडू आपण या मैदानामध्ये पाहिला. 3 धावा धफलकावरती आलेल्या आहेत. या ठिकाणी पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅटचा संपर्क होत नाहीयेत आणि कुठेतरी आपण जर पाहिलं तर बॅटिंग करणारा संघ आता मात्र बॅकवर्डवरती गेलेला आहे. जिंकायचं असेल तर आता मात्र अटॅकिंग करावे लागेल, अटॅक करावं लागेल, प्रत्येक गोलंदाजावरती आक्रमण करावं लागेल, तरच आपला संघ या ठिकाणी जिंकू शकेल. या षटकातील अजूनही पप्पू एक षटकाचा चेंडूचा खेळ येणं बाकी आहे आणि 2 षटकांचा खेळ मात्र समाप्त झाला. आपण जर धावसंख्या पाहिली जर धावफलकावरती तर ती आहे म्हणजे 3 धावा फक्त धावफलकावरती आलेल्या आहेत. आणि आता आपण समीकरण पाहिलं ना तर येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 46 धावेची गरज आहे. येणारे 12 चेंडू आणि 46 धावेची गरज म्हणजे आपण प्रति षटकाचा विचार केला ना तर या ठिकाणी 23 धावा कंपल्सरी कराव्या लागणार आहेत. या स्पर्धेचा नियमच आहे कारण कंपल्सरी चेसिंग, त्याच्यामुळे या ठिकाणी प्रति षटकामध्ये 23 धावांची सरासरी आहे. ही सरासरी पूर्ण करणार का? हे दोनही फलंदाज जर या मैदानावरती राहिले ना तर खऱ्या अर्थानं या ठिकाणी ह्या धावा पूर्ण करू शकतील कारण जाहीदचा खेळ काय बॅटिंग केली होती पहिल्या राऊंडमध्ये, जो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता, ज्याने चांगली फलंदाजी केली होती आणि तीच फलंदाजी मात्र करावी लागणार आहे. कारण आपण समीकरण पाहिलं ना तर या ठिकाणी येणारे 12 चेंडू आणि आता मात्र 46 धावांची गरज आहे. 46 रन्स रिक्वायर्ड इन 12 डिलिव्हरीज. पंचांकडे जोरदार अपील केलेली आहे परंतु पंचांच्या निदर्शनास हा मात्र चेंडू ऑफसाईडच्या दिशेने जात होता, त्याच्यामुळे या ठिकाणी कोणत्या प्रकारचा रिस्पॉन्स येत नाहीये परंतु धाव घेण्याचा प्रयत्न केला नाहीये कारण जाईदला संपूर्ण आपल्यावरती विश्वास आहे, सेल्फ कॉन्फिडन्स त्याच्याकडे आहे. त्याच्यामुळे जर आता पाहिलं ना तर या ठिकाणी अटॅक करावा लागेल. यावेळेला चांगला फटका आलेला आहे आणि मी अगोदरच म्हणालो आहे की मित्रांनो जाहिदकडे सेल्फ कॉन्फिडन्स आहे, जाहिदकडे एक वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास आहे. त्याला माहिती आहे की मी मोठी फटके मारू शकतो आणि त्याचं जिवंत उदाहरण आपण या मैदानामध्ये पाहतोय. या षटकाच्या समवेत संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ते म्हणजेच 9 धावा या धावफलकावरती लागत आहेत. येणारे 10 चेंडूने आता मात्र 40 धावेची गरज आहे. या मॅच मध्ये वापसी करण्याचं काम जाहीच्या माध्यमातून पाहायला मिळते. फलंदाज काही अंशी का होईना परंतु थोडासा प्रेशर मध्ये आलेला आहे, डिप्रेशन मध्ये गेलेला आहे. यावेळेला मोठा फटका मारण्याची संधी होती परंतु आता जर यासिन सर असते ना तर असं म्हटले असते की आम तो आम और गुटलियों के भी दाम. कम ऑन डीजे. प्रसाद इलेवन अलिबाग संघ अगदी सहज या ठिकाणी विजय प्राप्त करेल परंतु आता मात्र परिस्थिती बदललेली आहे. आता आपण समीकरण बघितलं ना तर या ठिकाणी हा सुद्धा चांगला फटका फट या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर, हा येतोय इन्फ्रा मार्केट षटकार. येणारे 9 चेंडू आणि 29 धावेची गरज आहे. या येणाऱ्या 3 चेंडू मागे जर 2 मोठे फटके लगावले ना तर पूर्णतः या ठिकाणी या सामन्यामध्ये वापसी करू शकेल. आता आपण जर विनिंग पर्सेंटेज बघितलं तर 50% सामना हा प्रसाद इलेवन अलिबाग संघाकडे आहे आणि 50% हा सामना अल अजीत इलेवन अलिबाग संघाकडे आहे. यावेळेला चांगला फटका पुन्हा एकदा आपण पाहतोय सकाळच्या सत्रामध्ये. आता मात्र आक्रमण करतोय फलंदाज जाहिद. कम ऑन डीजे.
ग्रावकर याचं हे गाणं प्ले केलेलं आहे. एक युनिक आवाज आहे योगेचा आणि ज्याची गाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर सुद्धा गेलेली आहेत. 26 धावा आतापर्यंत हफलकावरती लागलेल्या आहेत आणि अजूनही जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 23 धावेची गरज आहे. येणारे 8 चेंडू आणि 23 धावा. मॅच होती कुठे आणि मॅच आली कुठे? 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. या षटकातील काय बॅटिंग करतोय बॅट्समन जाहिद. येणारे 2 चेंडू अजूनही शिल्लक या षटकातील. या वेळेला लोअर फुल टॉस. आता मात्र गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. तू जरी षटका मारलेस तरी माझ्याकडे चांगला एक्सपिरियन्स आहे, माझ्याकडे चांगली मेहनत आहे, मी कोणत्याही क्षणी वापसी करू शकतो. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे या मैदानामध्ये याची बॉलिंग पाहू शकाल. समीकरण पुन्हा एकदा चेंज झालेलं आहे. आता मात्र येणारे 7 चेंडू आणि 23 धावेची गरज आहे. या मॅच मध्ये आता काय होणार आहे याचं मात्र एक मिनिट चेक करतोय. तुमचा 12वा खेळाडू आहे या ठिकाणी, त्याच्यामुळे बरोबर या ठिकाणी धावा झालेल्या आहेत. 12वा खेळाडू या ठिकाणी लक्ष आहे त्यांचा, त्याच्यामुळे समीकरण आता मी या ठिकाणी सांगत आहे. येणारे यावेळेला चांगला फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु फटका मात्र फसलेला आहे आणि आता मात्र जायची खेळी येते संपुष्टात. कमॉन डीजे. अजय म्हात्रे सर या ठिकाणी म्हणत आहेत, कारण दोन्ही संघ अलिबागचे आहेत, म्हणजेच कौरव आणि पांडव यांचं युद्ध या मैदानामध्ये सुरू आहे. जर आपण आता समीकरण पाहिलं ना तर येणारे 6 चेंडूने आता मात्र 23 धावेची गरज आहे. 6 चेंडू आणि 23 धावा. या मॅच मध्ये काय होणार आहे याचं आता मात्र उत्तर आपल्याला या षटकामध्ये कळणार आहे. नक्कीच जाहीरचं या ठिकाणी कौतुक करतोय आपला संघ, कारण त्यांना माहिती आहे चांगली बॅटिंग केले. या बॅटिंग करत असताना आपल्या संघाला पूर्णतः या मॅच मध्ये आणलेलं आहे, या मॅच मध्ये पूर्णतः वापसी केलेली आहे. आणि आता संपूर्ण जबाबदारी असेल ती म्हणजे जो स्ट्रायकिंग एंडला जो फलंदाज आहे तो म्हणजेच अर्षद आहे. स्ट्रायकिंग एंडला हा सुद्धा एक चांगला फलंदाज आहे. वयाने खूप लहान परंतु अगदी कमी वयामध्ये ज्याने स्वतःला चांगलं डेव्हलपिंग केलेलं आहे, ज्याने खऱ्या अर्थानं क्रिकेटमध्ये दर्जेदार बॅटिंग केलेली आहे आणि तीच बॅटिंग मात्र करावी लागेल. कारण आपण समीकरण पाहिलं ना तर आता मात्र येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावा. या मॅच मध्ये काय होणार खऱ्या अर्थानं पाहिलं तर या ठिकाणी युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा बरेचसे रसिक प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत. या मॅच मध्ये आता मात्र पहिल्या चेंडूपासून आक्रमण करावे लागेल आणि हे निर्णायक षटक घेऊन आलेला आहे गोलंदाज अक्षय पाटील. अक्षय पाटील आता मात्र कसं या पद्धतीने गोलंदाजी करणार. जर पाहिलं तर या ठिकाणी 6 चेंडू आणि 23 धावा म्हणजेच फलंदाजाला आता मात्र आक्रमण करावे लागेल. पहिला चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. पंचांच्या उजव्या बाजूने या ठिकाणी मारा करेल फलंदाजाला. हाफ ट्रॅकर या ठिकाणी हा चेंडू होता. 1 बाउन्स चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या दिशेनं, परंतु काय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण केले आपल्या संघासाठी. जर पाहिलं ना तर सुमित 2 धावा मात्र नक्कीच वाचवलेले आहेत. धर्मेंद्र अर्थात बच्चू साहेब जे पोलीस मध्ये कार्यरत आहेत, परंतु आज आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून उत्तम असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि 2 धावा मात्र नक्कीच सेव्ह केल्यात. आता आपण समीकरण बघितलं ना तर येणारे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता मात्र 21 धावांची गरज. 21 रन्स रिक्वायर्ड इन 5 डिलिव्हरीज. पाच चेंडू आणि 21 धावा. या मॅच मध्ये काय होणार या चेंडूवरती पंचांकडे अपील केलेली आहे. पंचांकडून जर पाहिलं ना तर या ठिकाणी आता मात्र रनआउट स्वरूपात आपली विकेट सॅक्रिफाईस करतोय आणि एक महत्वपूर्ण फलंदाज या ठिकाणी अर्षद हा मात्र बाद होऊन तंबूत परततोय.
4 चेंडू आणि आता मात्र जिंकण्यासाठी 21 धावेची गरज. अशा प्रकारचं समीकरण जेव्हा आठवतं ना तेव्हा तो रायगड आणि ठाणे ती मॅच आठवते. अर्थात रायगड संघाला जिंकण्यासाठी 4 चेंडू मागे 23 धावेची गरज होती आणि त्यावेळेला जीवित मात्रे मॅन फ्रॉम उरण मुळेखंड याने 4 चेंडू मागे 4 षटकार लगावले होते आणि तब्बल त्याला भरपूर प्रमाणात बक्षीस मिळालं होतं आणि एलईडी टीव्ही सुद्धा मिळाली होती. तर तेच या ठिकाणी रिपीट होणार का? परंतु गोलंदाज फार हुशार आहे. गोलंदाजाकडे तेवढी मेहनत आहे, चांगला एक्सपिरियन्स आहे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आता जईद आहे. या ठिकाणी हॅप ट्रॅकर हा चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या लगत आणि हे मात्र मिस्टेक पाहायला मिळते. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. 3 चेंडू आणि 17 धावेची गरज या मॅच मध्ये. आता या चेंडूवरती जर षटकार आला ना तर या षटकारामध्ये पूर्णतः वापसी करणार आहे. अल अजीज 11 अलिबाग संघाचं कौतुक करावं लागेल कारण पहिलं षटक निर्धाव फेकलं होतं. त्या षटकामध्ये जर आता किमान 5 ते 10 धावा आल्या असत्या ना तर कुठेतरी हा संघ आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये असता. येणारे 3 चेंडू आणि 17 धावेची गरज आहे. 3 चेंडू आणि 17 धावा 32 धावा आतापर्यंत धावफलकावरती आलेल्या आहेत. मॅच मध्ये रंगत आलेली आहे. मॅच मध्ये रंग भरण्याचं काम बॅट्समन जाहीरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अगदी ऐन टायमाला या ठिकाणी मोकेच्या क्षणी एक चौकार आल्यानंतर अजूनही मॅच जिवंत आहे. या मॅच मध्ये अलिबाग प्रसाद 11 अलिबाग संघ जिंकणार की अल अजीज 11 अलिबाग संघ जिंकणार हा मात्र पंचांच्या माध्यमातून बिमर स्वरूपाचा अर्थात चेंडू आहे. नो चेंडूचा इशारा येतोय. धावसंख्येत आता मात्र अतिरिक्त 1 धाव कंप्लीट झालेली आहे आणि नोची 1 धाव. फक्त 1 धाव मिळणार आहे आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 33 आणि आता मात्र यावेळेला चेंडू मात्र जातोय डीप फाईन लेगच्या दिशेनं सीमारेषेच्या बाहेर चौकार. आणि आता मात्र जिंकण्यासाठी येणारे 2 चेंडू आणि 12 धावेची गरज. 2 चेंडू आणि 12 धावा या मॅच मध्ये. अजूनही मित्रांनो या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या संघाने हार मानलेली नाही. हा सामना आम्ही जिंकू शकतो हे मात्र दाखवून दिलेला आहे. अगदी सकाळचं सत्र सुरू आहे. काही रसिक प्रेक्षक झोपले होते पण तो आता मात्र उठलेले आहेत. या मॅच मध्ये आता प्रेडिक्शन करणं फार कठीण होऊन गेलेलं आहे. येणारे 2 चेंडू आणि 12 धावेची गरज असताना आता मात्र बॅटिंग करणाऱ्या संघाला फक्त पहिलं षटक आठवणार आहे कारण पहिल्या षटकामध्ये एकही धाव आली नव्हती आणि त्याचा फटका आता मात्र बसलेला आहे. येणारे 2 चेंडू आणि 12 धावेची गरज आहे. या मॅच मध्ये जर पाहिलं ना तर प्रसाद 11 अलिबाग संघाकडून सुद्धा फार चुका पाहायला मिळाल्या आणि या मॅच मध्ये पूर्णतः वापसी करण्याचं काम हे खऱ्या अर्थानं अल अजीज 11 अलिबाग या संघाकडनं मात्र पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडला जो आपण बॅट्समन पाहतो या ठिकाणी अजूनही तैनात आहे तो म्हणजे जाहीद. यावेळेला लोअर फुल टॉस पंचांकडे अपील केलेली आहे परंतु या मॅच मध्ये या चेंडूवरती पूर्णतः निकाल होता परंतु हा चेंडू मात्र येतोय लेग स्वरूपात. फक्त 1 धाव मिळेल आणि आता मात्र सिंगल मध्ये काही होणार नाहीये. येणारा 1 चेंडू आणि आता मात्र जिंकण्यासाठी आपण जर पाहिलं ना तर 11 धावेची गरज आहे. 1 चेंडू आणि 11 धावा. प्रशांत मोहरेचं पहिलं निर्धाव षटक हे आता मात्र नक्कीच सर्वांना आठवत असेल. त्या षटकामध्ये पॉवर प्लेचं षटक होतं आणि अशा षटकामध्ये जर तुम्ही एकही धाव काढली नाहीत आणि त्याचा फटका मात्र आता बसलेला आहे. येणारे 1 चेंडू आणि 11 धावेची गरज. प्रसाद 11 अलिबाग संघ या सामन्यावरती विजयाची पकड. हा मात्र चेंडू आपण पाहतोय पंचांच्या माध्यमातून स्क्वेअर चेंडूचा इशारा. धावसंख्येत अतिरिक्त 1 मात्र धाव वाढणार आहे. 39 धावा या धावफलकावरती आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आता आपण समीकरण पाहिलं तर येणारा 1 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 10 धावेची गरज. मोठा फटका आलेला आहे. चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या दिशेनं 6 धावांसाठी. कमॉन डीजे मास्टर आमचे काही कारणास्तव बाहेर गेलेले आहेत परंतु आपण जर पाहिलं ना तर या ठिकाणी
अल अजीज 11 अलिबाग संघ हा फक्त आणि फक्त 4 धावसंख्येने हरलेला आहे. काय बॅटिंग केलेली आहे जबरदस्त. आपण जरी हरला असलात ना तरी विजय मात्र क्रिकेट झालेला आहे. तर प्रसाद 11 अलिबाग संघामध्ये जर पाहिलं तर बॅटिंग करणाऱ्या अर्थात सर्व फलंदाज चांगली बॅटिंग केली आणि गोलंदाजांनी सुद्धा चांगली गोलंदाजी केली. तर